नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, आपल्या ह्या रयतेचा दरबार आहे ना, याची वाटचाल खूप यशस्वी झालेली आहे. कारण जेव्हा जेव्हा आपला हा कार्यक्रम बंद होतो ना, तेव्हा अनेक जण आमच्यावर अक्षरशः धावून येतात, हे कार्यक्रम चालू करा, कार्यक्रम चालू करा. तुम्हाला माहिती आहे का, ऑगस्ट 2012मध्ये जनता दरबार ह्या नावाने आपण पहिला एपिसोड प्रसारित केलेला होता. आता 2026 आलेलं आहे. आजपर्यंत आपली ही घोडदौड चालू आहे. जनता दरबार आता रयतेचा दरबारही झालेला आहे. निवडणुका आल्यानंतर मात्र आपला हा रयतेचा दरबार किंवा जनता दरबारला थोडासा ब्रेक लागतो आणि आता सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, तेव्हा आता पुन्हा नव्याने आपण हा रयतेचा दरबार सुरू केलेला आहे. आणि आता ह्या वेळेला आपण करंट टॉपिकविषयी बोलणार आहोत आणि त्यात आम्हाला तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. कुठल्याही विषयावरती आपण व्यक्त होत असतो किंवा उपाय सुचवत असतो, ते उपाय तुम्ही आम्हाला सांगा. आपल्या ह्या व्यासपीठावरून आपण लोकांपर्यंत नक्कीच पोचू. अर्थात त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि त्यातून ही एक खुशखबर म्हणजे अशी आहे ना, की आता रयतेचा दरबार आहे ना, हा आपल्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही प्रसारित करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळेला आपला हा एपिसोड नक्कीच बघू शकाल. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला माहितीच आहे, janatadarbar.zd असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या विषयावरची माहिती जाणून घ्या. अर्थात त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय प्रेरणादायी असाच आपला विषय. आज आपण बोलणार आहोत बँकेविषयी आणि ही बँक आहे सहकार क्षेत्रातील. बँकेविषयी बोलणार म्हणल्यावरती टेन्शन आलं ना, बुडाली का, त्याचे पैसे कुठे गेले, लोक काय म्हणताय, असेच विचार तुमच्या मनात आलेत ना. मंडळी, सध्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड नकारात्मकता भरलेली आहे. त्याच्यामुळे कोणाचं कधीतरी चांगलं होऊ शकेल यावरचा विश्वाससुद्धा आपला डळमळीत झालेला आहे. आणि म्हणूनच मंडळी, जनता दरबार असेल किंवा रयतेचा दरबार असेल, ह्या कार्यक्रमांमधून आम्ही सातत्याने सकारात्मक विषय मांडत असतो. कुठेतरी आपल्याला एकमेकांप्रती विश्वास निर्माण व्हावा यासाठीही आम्ही खास प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने मंडळी, सहकार क्षेत्रातली आपल्या राज्यातली एक बँक कमी मनुष्यबळामध्ये भरघोस नफा कमवते. पूर्वी या बँकेमध्ये 3200 सेवक होते, 3200 कर्मचारी या बँकेमध्ये होते. त्यावेळी या बँकेचा टर्नओव्हर होता 15,000 कोटी. आज या बँकेमध्ये 765 कर्मचारी आहेत, 765. पण बँकेचा टर्नओव्हर 63,000 कोटी आहे. म्हणजे 15,000 कोटीवरून 63,000 कोटी, सेवक संख्या 3200वरून 765. ही कशी काय बाबा? तर यामध्ये पूर्वी या बँकेमध्ये एक हे राजकारण्यांची बँक म्हणून ओळखली जायची टेबल. कारण का राजकारणीच लोक या बँकेवर संचालक असायचे. कारण का जिल्हा बँका सगळं बघायला गेलं तर एक राजकारण आणि सहकार यांचं एक अतूट नातं आहे आणि ते अतूट संबंध आहे. परंतु हे नातं जे आहे हे जर तुम्हाला चांगलं दृढ ठेवायचं असेल, नैतिकतेच्या अधिष्ठानावर जे नातं सांभाळायचं असेल, तर राजकारणाची किंवा सत्तेची सहकाराला गरज आहे का? तर निश्चित गरज आहे. कारण सहकार हा विषय शेवट राज्याच्या अखत्यारीत जरी असला तरी तो राज्याची सहकार चळवळ म्हणून बघितली जाते. MSC बँक, महाराष्ट्र राज्य स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असं या बँकेचं नाव आहे. पूर्णपणे राजकारण्यांची बँक अशी या बँकेची ओळख आहे. राजकारण आणि सहकार याचं जे एक नातं आहे ते थोडंसं सुदृढ केलं पाहिजे, हे मला प्रामाणिकपणे या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. कारण राजकारण आलं की ती सत्ता आली, ती सत्ता आलं की अनेक वेळेला आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी कार्यकर्त्यांना नको त्या पद्धतीने कर्ज दिलं जातं. वसुलीला गेलं की कार्यकर्ता नाराज होतो. बँक वसुली करायला लागले की कार्यकर्ता हातचा निघून जातो. त्याच्याकडनं वसुली करणं पण शेवट अशक्य होतं. त्यामुळे अशा प्रकारे अशा सहकारी ज्या बँका आहेत त्या बँका आर्थिक सत्ता म्हणून राजकारणाकरता वापरणं हे काही बरोबर वाटत नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखाद्या राजकीय व्यक्ती त्या बँकेवर असेल तर मीडियाचं जास्त लक्ष जातं त्या बँकांवर.
कारण त्या बँकेमध्ये काय घडलं तर तो जो काही घोटाळा असेल चुकीचा त्या राजकीय व्यक्तीच्या नावाने तो जास्त पब्लिश होतो, कारण का त्याला मीडियाला जास्त आकर्षण राजकारणाचं असल्यामुळं म्हणा. त्यामुळं शक्यतोवर या राजकारणी लोकांनी आपली ही जी बँका आहेत हे सत्ता केंद्र म्हणून राजकारणाकरता वापरू नये, किंवा सहकारी साखर कारखाना उद्योग वेगळा आणि राजकारण वेगळं असं दोन वेगळं जर ठेवलं तर साखर उद्योग पण भविष्यकाळात कुठं अडचणत येणार नाही. त्यामुळं या सहकारी एकंदर सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही बघायला जाल तर आज वातावरण तसं चांगलं आहे, परंतु सहकार हा तळागाळातल्या लोकांकरता आज पोचलेला जातो. त्यामुळं छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीपर्यंत सहकार पोचतो. त्यामुळे सहकारी बँकिंगचं काम हे तुम्ही कुठेही बघा, अनेक बँका अडचणीत आल्याची उदाहरणं आहेत नाही याचं नाही, पण सहकारी बँकिंगचं मॉडेल फेल्युअर गेल्याचं उदाहरण नाही कुठं. सहकारी बँकिंगचं मॉडेल नाही, ती बँक चुकीच्या पद्धतीने वागली असेल, आर्थिक नियोजन नीट नसेल, किंवा जे काही चुकीच्या गोष्टी केल्या असेल त्यामुळे त्याचं फळ त्यांना तिथं भोगावं लागलं. म्हणजे सरकार प्रणित सहकार चळवळ असण्याची किंवा हे तत्व असण्याची गरज आहे. सरकार प्रणित ही चळवळ आहे, गव्हर्नमेंटची रेकग्नाइज ही चळवळ आहे. त्यामुळे सरकारचा याला पाठिंबा असणारच, सत्तेचा कुंपण असायला पाहिजे. पण ज्यावेळी कुंपणं शेत खायला लागतं त्यावेळी खरा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यामुळे इथं पूर्वी असंच व्हायचं. त्यामुळे ही बँक पूर्वी एक लॉस 1100 कोटी रुपये तोट्यात होती. आज या बँकेचा नफा 7000 कोटीच्या वरती ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. आज या बँकेचं नेटवर्क 5500 कोटी रुपये आहे, आणि 5500 कोटी म्हणजे भारतातल्या कुठल्याही सहकारी बँकेचं नेटवर्क एवढं नाही. ही सगळ्यात नंबर 1ची बँक आहे. आशिया खंडातली नंबर 1ची एक राज्य सहकारी बँक आहे. त्यामुळे बघता बघता तुम्ही आज पर एम्प्लॉई बिझनेस माझा जर तुम्ही एक 78 कोटीपर्यंत गेला आहे. मंडळी, आणि आता ही सहकारी बँक इतर व्यावसायिक बँकांबरोबर स्पर्धेत उतरलेली आहे. आजपर्यंत फक्त सरकारचे बँकिंग व्यवहार करायला सगळ्या नॅशनलाइज बँकांना परवानगी होती. मी सांगितलं हे व्यवहार मला पण करायचे. ते म्हणले नाही, तुम्हाला 4000 कोटीचं नेटवर्क पाहिजे. माझं नेटवर्क खूप तुटपुंज होतं त्यावेळी. आज माझं नेटवर्क 5500 कोटी आहे. मला परवानगी मिळाली. मग मी या सगळ्या शासकीय व्यवहारामध्ये टेंडर भरायला लागलो. परवा मी पोलीस गृहनिर्माण मंडळाचं टेंडर भरलं. माझ्यासमोर लोएस्ट टेंडरला समोर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि मी असे 5 जण आम्ही शेवटच्या स्टेजला होतो. या सगळ्या लोकांमध्ये मी लोएस्ट आलो. आज SBIला पण मी कॉम्पीट करून 7.85% मी पोलीस गृहनिर्माण मंडळाला 1800 कोटी दिले. त्यामुळं आज मी डायव्हर्सिफिकेशन पण सुरू केलं. तर मला नफा कमवण्यासाठी मला इतर मार्ग पण चोखाळले पाहिजेत. त्यामुळं महावितरणाला मी 2000 कोटी दिले. मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला 3600 कोटी दिले, 3500 कोटी. अशा प्रकारे माझी इन्व्हेस्टमेंट एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी डायव्हर्ट करून माझा जेवढा लॉस आहे, रिस्क आहे, ती रिस्क मिनिमाइज करायचा प्रयत्न केला. आत्ताच मी नागपूर कॉर्पोरेशनचं टेंडर भरलं आहे. 400 कोटी रुपयाचं नागपूर महानगरपालिकेला कर्ज पाहिजे. तिथं मी आणि बँक ऑफ महाराष्ट्र इक्वलला आहोत. तर मी सरकारला विनंती केली, जिथं आम्ही या प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या बरोबरीने आहोत तिथं सहकाराला प्राधान्य देण्यासाठी इक्वल असतं तिथंच, ॲट पार असेल तिथं, लोएस्टला मी म्हणत नाही, तिथं आम्हाला तुम्ही सहकाराला संधी द्या. कारण का सहकार हा शेवट शासनप्रणित चळवळ आहे. काय म्हणणं आहे तुमचं मंडळी? आणि त्यातूनही आता ह्या बँकेने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबईमध्ये एक अद्ययावत सायबर सिक्युरिटी सेंटर उभारलेलं आहे. आता तो याच्यानंतर मी एक सीसॉक म्हणून एक सेंटर उपस्थित मी चालू केलं आहे, एक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. ती या सेंटर म्हणजे आज अनेक हल्ले होत आहेत सहकारी बँकांवरती, सायबर अटॅक होत आहेत, करोडो रुपयाचे पैसे नागरिकांचे जातात. मी या सगळ्या सहकार क्षेत्राला, सगळ्या सहकारी बँकांना, पतसंस्थांना, नागरी बँकांना माझं सीसॉकचं सेंटर मुक्त दिलेलं आहे. म्हणजे माझी सर्व्हिसेस फ्री दिलेली आहे. यात मला पैसे कमवायचं काम नाही आहे. कारण नाबार्डची लोकं ज्यावेळी आली व्हिजिटला, ते नाबार्डचे एक सिनियर ज्येष्ठ CGM आहेत शिवराम कृष्ण, त्याने सांगितलं आय ट्रॅव्हल्ड अक्रॉस द वर्ल्ड. पण अशा प्रकारचं हायटेक सेंटर मी जगात बघितलं नाही. म्हणजे भारतात नाही, त्यांनी जगात सांगितलं. ते त्यांची क्लिप तुम्हाला मी दाखवतो. त्यामुळे अशा प्रकारे हे मी केल्यानंतर माझ्या खातेदारांचा पैसा सुरक्षित राहिलाच, पण त्याच्याबरोबर मी हे सेंटर माझ्या सगळ्या जिल्हा बँकांना, सगळ्या माझ्या इतर बँकांना मुक्त फ्री ऑफ चार्ज मी त्यांना दिलं. या सायबर सिक्युरिटी सेंटरची नेमकी खासियत काय आहे तेही समजून घेऊया.
तर आत्ताच्या घडीमध्ये ते लोक काय करतात की सायबर हल्ले करतात. तर सायबर हल्ले म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक बँकांना जेव्हा आपल्या सर्व्हिसेस देतात, ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, IMPS, UPI या अशा जेव्हा सर्व्हिसेस देतात तेव्हा त्यांचे जे सर्व्हर्स असतात किंवा नेटवर्क डिव्हाइस असतात ते इंटरनेटला एक्सपोज होतात. जेव्हा ते इंटरनेटला एक्सपोज होतात तेव्हा एक एंट्री डोअर भेटतो असं अटॅकरला, जेणेकरून तो तिथे अटॅक्स करू शकतो. तर अशा वेळेस आपण यांना थांबवू कसं शकतो? सिम टूल म्हणजे काय? सिक्युरिटी इन्सिडेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट. सरांनी मग सांगितलं तुम्हाला, जे आम्ही लॉग इन घेतो कुठल्याही सिस्टममध्ये, तुम्ही कम्प्युटर ऑन करतात किंवा कम्प्युटर बंद करतात किंवा कुठलं ट्रान्झॅक्शन करतात किंवा कुठल्या सिस्टममध्ये जातात, त्यावेळेस पाठीमागे सर्व्हरवर, नेटवर्कवर त्याचे फुटप्रिंट्स तयार होत असतात. हे फुटप्रिंट मॅनेज करायचं काम हे सिम टूल करतं. ते जर लिजिटिमेट असतील, ऑथराईज असतील, तर तो आम्हाला सांगतो की हे ऑथराईज आहेत. पण त्याच्यात समजा काही बदल झाला किंवा सस्पिशियस वाटलं किंवा अबनॉर्मल ॲक्टिव्हिटी वाटली तर ते हे सिम टूल आम्हाला काय करतं, त्याचा अलर्ट द्यायचं काम करतं. तेच हे अलर्ट आम्हाला दाखवतं. हेच कस्टमरच्या बाबतीत मॅम, तुम्ही जर एक ट्रान्झॅक्शन मुंबईमधून केले, ATM मधून पैसे काढले आणि तुमच्याच अकाउंटमधून एक काही मिलीसेकंदवरती किंवा एका मिनटाच्या अंतरावरून दिल्लीवरून ट्रान्झॅक्शन होत असेल तर यू कॅनॉट फ्लाय विदिन 1 मिनिट. याच्यासाठी आम्ही हे लगेचच तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ब्लॉक करून ठेवतो. मंडळी, मुळात सहकार क्षेत्रातली ही बँक जी तोट्यामध्ये होती ती नफ्यामध्ये नेमकी कशी आणली हे आपण जाणून घेण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. बँकेचे प्रशासक किंवा बँकिंग विषयाचे अभ्यासक श्री विद्याधर अनास्कर सरांचं ह्यामध्ये प्रचंड योगदान आहे. त्यांनी नेमक्या काय क्रिया प्रक्रिया केल्या किंवा कोणते उपाय राबवले हे आज आपण जाणून घेणार आहोत. सेवक हा केंद्रबिंदू मानून सेवकांना मोटिवेट करतात. आणि सेवकांना मोटिवेट करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर सेवकांना पहिल्यांदा कळलं पाहिजे की या बँकेमध्ये काही चुकीचं होत नाही, या बँकेमध्ये कोणत्या प्रकारचा वशिला चालत नाही, या बँकेमध्ये जे काय ते मेरिटवरती स्थान मिळतं, जर माझं मेरिट असेल तर मी पुढं जाईन, माझा काका, मामा, भाचा आमदार, खासदार आहे म्हणून या बँकेमध्ये मला कुठलीही सवलत मिळणार नाही. हे ज्यावेळी सेवकांना नक्की पटेल. सुरुवातीच्या काळामध्ये पटायला थोडा वेळ लागतो, कारण सुरुवातीचे लोक म्हणतात की हे नुसतं वरती आहे, आतनं हे चालणारच आहे वशिलेबाजी. पण ज्यावेळी हळूहळू त्याचा विश्वास बसायला लागतो की तर वशिलेबाजी चालत नाही. त्याकरता मी केलं, आमच्या सेवक संघटनांनी पण मला खूप महत्त्वाचं सहकार्य केलं. आमच्या ज्या 6 युनियन आहेत माझ्याकडं अख्ख्या महाराष्ट्रभर. मुंबई युनियनचे अध्यक्ष तर आनंदराव अडसूळ, जे खासदार, माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री होते, ते त्या युनियनचे अध्यक्ष आहेत. पण मी त्यांना पटवून दिलं, विश्वासात घेतलं युनियनला आणि सांगितलं की मला हे का करावं लागतं आहे, तर आपल्याला मेरिटवरच्या लोकांना असं वाटू नये की मी मेरिटवर असून मला संधी मिळणार नाही. बदली हा एक फार मोठा चर्चेचा विषय असतो. त्यातही बँकेच्या बदल्या म्हणजे तर वेगळंच समीकरण आहे. पण ह्याही बाबतीमध्ये अनास्कर सरांनी एक वेगळाच उपाय योजला. ऐकूया. माझ्या बँकेमध्ये लोकांना खात्री दिली. एक तर गोष्ट अशी आहे की मी एखाद्या साध्या माणसाची बदली केली तर मला 1000 लोकांचे फोन यायचे, मतदार, आमदार, खासदार, मंत्री. तर माझ्यासमोरचा क्लायंट हा इतकी दिग्गज लोक असतात. साखर कारखानदार हे सगळे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा बँकेचे अधिकारी तेच असतात. तर माझ्यासमोरचा क्लायंट हे सगळे दिग्गज लोक आहेत. त्या दिग्गज लोकांचा फोन आला तर मला ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांचं ऐकावं लागतं. नाही म्हटलं तरी त्यांची बदली कॅन्सल करावी लागते. मग मी त्या युनियनशी एक ॲग्रीमेंट केलं. भारतामध्ये असं युनिक ॲग्रीमेंट पहिल्यांदा असेल. मी युनियनशी ॲग्रीमेंट केलं की जर मला असं कोणाचं प्रेशर आलं तर मी बदली करीन, पण त्या माणसाला बोनस मिळणार नाही. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट 6 युनियनशी मी ॲग्रीमेंट केलं. त्यामुळे ॲग्रीमेंट केल्यामुळं काय झालं, एक ज्वलंत घडलेली गोष्ट सांगतो. मला एका मंत्री महोदयांचा फोन आला एखाद्या लेडीज क्लार्कच्याबद्दल की ती आमच्या मतदारसंघातली, तिची आई आम्हाला सारखं येऊन भेटते की तिची बदली करा वगैरे. अशा वेळी आम्ही त्यांचं पत्र आलं, रेकमेंडेशन आलं की त्या क्लार्कला एक पत्र पाठवतो. त्या क्लार्कला पत्र पाठवतो, वी आर रिसिव्ड ए रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो, नो ऑप्शन गोज टू यू वेदर यू वॉन्ट ट्रान्सफर ऑर बोनस. मग अशा वेळेस स्टाफ म्हणायला लागतो मी त्या मंत्र्यांना भेटलोच नाही, त्यांचं पत्र आलं आम्ही त्यांना भेटलोच नाही. मग तेच पत्र आम्ही मंत्र्यांना पाठवलं की बा हे तुम्हाला भेटलेलेच नाही म्हणतात. मंत्री अनॉइड झाले की हे रोज जर आमच्याकडे येतात. आणि मी त्यांना सांगतो मी या नियमाचं व्हायोलेशन करू शकत नाही, कारण की मी ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं आहे. कोणाबरोबर? युनियनबरोबर. मी त्याचं व्हायोलेशन केलं तर युनियन मला सोडणार नाही, तेव्हा बोनस तर मिळणार नाही, तुम्हाला बदली देतो मी असं म्हणत नाही. पण मग त्यावेळी स्टाफला कळलं की कोणतीही बदली विंडिक्टिव्ह नेचरनी होत नाही.
कोणाच्या गुडबुक्समध्ये आहे, लॉंग बुकमध्ये मध्ये होत नाही. जी काय त्या माणसाची गरज, त्या पोस्टला असलेली गरज, निकड आणि त्याचं कॅलिबर याच्यानुसारच बदली होते. हा विश्वास स्टाफला वाटला आणि दुसरा विश्वास वाटला की वशिल्याने आता इथं कुठलंही काम होणार नाही. बँकेच्या सेवकांसाठी पेन्शन सुरू करणारी सहकार क्षेत्रातली ही पहिलीच बँक आहे. भारतात सगळ्यात पहिल्यांदा या बँकेने सेवकांसाठी पेन्शन योजना सुरू केली. भारतात एकाही सहकारी बँकेची पेन्शन योजना नाही. मी 2024 नंतर जेवढे माझे कर्मचारी रिटायर्ड झाले त्या प्रत्येकाला आज त्याच्या घरी दरमहा 10,000 रुपये पोचते केले जातात. 10,000 रुपये पेन्शन मिळतं. आता आमच्या जुन्या लोकांची मागणी आहे की आम्हालाही द्या, आम्ही खूप 20-20 वर्षापूर्वी रिटायर झालो होतो. पण लॉच्या भाषेत ते बसतं का नाही, कारण तो एम्प्लॉयरची रिलेशनशिप नाही, त्यावर विचार सुरू आहे, तो भाग वेगळा. परंतु आत्ता मात्र 2024 नंतर प्रत्येकाला 10,000 रुपये पोचतात. आत्ता माझे जुने कर्मचारी जे जुने आज 90 वर्षाचे 80 वर्षाचे ते आजारी आहेत, त्यांना काय ते असाध्य आजार आहे, कॅन्सर आहे, हे आहे, हृदयविकार आहे, अशा लोकांसाठी इन्शुरन्समध्ये जेवढी लिस्ट आहे त्या आजाराची, त्या प्रत्येक माणसाला घरी आज 5,000 रुपये मी पोचवतो. आत्ता 2024 रिटायर्ड झालेलं नाही, त्याच्या आधीचं पण जे असतील त्याने माझ्या अर्ज करायचा आणि मला असाध्य रोगाचं प्रमाणपत्र द्यायचं. 5,000 रुपये त्याला दरमहा पोचले जातात. त्यामुळे पेन्शन योजना असेल आणि या सगळ्या योजनांना मी लोकांनी सांगितलं होतं की अफलातून योजना आहे, भारतात सहकारी बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदा आहे, त्याला तुमचं नाव द्या. मी विद्याधर उदरनिर्वाह योजनामध्ये द्या. मी सांगितलं नाही, मी त्या युनियनच्या लीडरचं नाव दिलं. धर्मानिवृत्ती, आमच्या धर्मा मुंडे म्हणून आहे, तर धर्मानिवृत्ती योजना अशा प्रकारच्या त्या युनियनच्या लीडरचं नाव दिलं, कारण का तुमचं नाव देणं अपेक्षित आहे. धक्क्यावर धक्के बसत आहेत ना मंडळी. या बँकेचे जे प्रशासक आहेत ना, ते कुठलीही चर्चा अँटी चेंबरमध्ये करत नाहीत. पारदर्शक पद्धतीने सर्वांच्या समवेत इथे चर्चा घडतात. आणि जेव्हा क्लायंट भेटायला येतात ना, तेव्हा क्लायंटनी आपला CA आणि वकील बरोबर घेऊन यावं, असंच अनास्कर सरांचं म्हणणं असतं. मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की अँटी चेंबरमध्ये कुठल्याही क्लायंटला घेऊन जायचं नाही. आजपर्यंत मी कुठल्याही अँटी चेंबर, म्हणजे कोणीही येऊ दे, कितीही मोठे मंत्री असू दे, कोणी असू दे, मी अँटी चेंबरमध्ये त्यांच्याबरोबर गेलो नाही. जी का माझे डिस्कशन होते, माझे MD, माझे एक CGM, 2 GM, 4 GM, हे सगळं एकत्र बसून त्यांच्यासमोर डिस्कशन होतं. आणि प्रत्येक वेळी मी त्यांना सांगतो, त्या लोकांना, की तुम्हाला यायचं असेल तर प्लीज कम अलॉंग विथ युअर ॲडव्होकेट अँड CA. त्यांना घेऊन या, एकटे येऊ नका. आणि हे कंपल्शन आहे ते. आणि त्यांच्यासमोर त्यांना सांगतो, हे माझं लॉ आहे, हे असं आहे, तुमचं नेटवर्क निगेटिव्ह आहे, तुमचं NDR निगेटिव्ह आहे, मी तुमचं काम करू शकत नाही, हे माझं चुकत असेल तर तुमच्या CAनी सांगावं आणि तुमच्या वकिलांनी सांगावं. हा ॲक्ट आहे, ॲक्टची पुस्तकं बाजूला आहेत आणि तुम्ही सांगावं, मी ऐकतो आणि मी ऐकणार नाही असं नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगतो, आय कॅनॉट ब्रेक दी लॉ, आय कॅन बेंड इट. मी जास्तीत जास्त बेंड करू शकतो, वाकवू शकतो, पण मी ब्रेक करणार नाही. आणि वाकवण्याचं जर काय पद्धती असतील तर तुमचे CA आहेत आणि तुमचे वकील आहेत, त्यांनी मला सांगावं. मग शेवट त्यांचे वकील पण CA पण ज्यावेळी हातबल होतात की नाही साहेब तुम्ही सांगता ते बरोबर आहे, त्यावेळी त्या क्लायंटचा विश्वास बसतो. मंडळी, मुळात ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणं हा या बँकेचा उद्देश आहे. राज्य सहकारी बँक म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्याची अशी एक स्वतंत्र बँक असते, राज्य सहकारी बँक. भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याची अशी एक बँक आहे. ही ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती बळकट करण्यासाठी एक त्रिस्तरीय रचना आहे सहकारातली. त्याला आम्ही 3 टायर सिस्टीम असं म्हणतो. तर सगळ्यात वरती जी असते ती अपेक्स बँक असते. हे 3 टायर सिस्टीममध्ये सगळ्यात उत्तुच्च शिखर बँक ज्याला म्हटलं जातं. या बँकेला अजून एक म्हटलं जातं शिखर बँक असं नामकरण आहे. ती अपेक्स बँक, शिखर बँक, याच्या खाली 31 जिल्हा बँका महाराष्ट्रात आहेत. त्या सगळ्या 31 जिल्हा बँका सेकंड टायरमध्ये येतात, द्विस्तरीय रचनेमध्ये येतात. आणि जिल्हा बँकांनंतर प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीज आहेत, पॅक्स ज्याला म्हणतो. ते भारतात 97,000 आहेत. महाराष्ट्रामध्ये 21,000 प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीज आहेत. आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीच्या नंतर तो शेतकरी येतो, जो या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. तो शेतकरी यामध्ये होतो. कर्जदर ठरवण्याबरोबर इतरही अनेक कार्य या बँकेमार्फत करण्यात येतात. म्हणजे काय करतात, या शेतकऱ्याला जेवढा फायनान्स पाहिजे असतो, शेतकरी प्रत्येक एक जागा स्वतःची, त्याची एक 10 एकर जागा, 10 एकर जाग्यामध्ये नेमकं कोणतं पीक लावणार आहे,
एक भुईमुग लावणार आहे, कापूस लावणार आहे. अशा प्रकारे त्याची कर्मपत्र क मध्ये तो ती सगळी माहिती त्या प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीला पुरवतो. प्रत्येक खेडेगावामध्ये पॅक्स नावाची त्याची विविध कार्यकारी संस्था, असं मराठीमध्ये त्याला नामकरण आहे. त्या विविध कार्यकारी संस्थेला तो त्याची माहिती पुरवतो. ती विविध कार्यकारी संस्था प्रत्येक गावातली या सगळ्या शेतकऱ्यांची जमिनी, तो लावणारं पीक, त्या पिकाला असणारं क्षेत्र, या प्रत्येकाला सरकारने एक दर ठरवला आहे, कर्जाचा दर ठरवला आहे. याला किती पैसे लागतील बाबा, 1 एकरी हे पीक घ्यायचं असेल त्याला किती पैसे लागतील, ते स्केल ऑफ फायनान्स आम्ही त्याला म्हणतो. तर तशा प्रकारे सगळी माहिती एकत्रित करून तो पॅक्सवाला जो असतो ती सगळी माहिती विविध कार्यकारी संस्था जिल्हा बँकेला देते. मग जिल्हा बँक ही सगळी माहिती एकत्र करते, सगळ्या जिल्ह्यातील ती अपेक्सला देते, म्हणजे राज्य सहकारी बँकेला देते. राज्य सहकारी बँक ही सगळ्या 31 जिल्हा बँकेची माहिती गोळा करते आणि नाबार्डला देते, केंद्राला देते. मग नाबार्ड याच्यावरती खरीप हंगाम, रब्बी हंगाम अशा प्रकारे ते एक योजना जाहीर करतात की महाराष्ट्राला यावेळी 32,000 कोटी रुपये दिले. ते 32,000 कोटी रुपये आमच्याकडे येतात, राज्य बँकेकडे येतात. राज्य बँकेतनं हे पैसे जिल्हा बँकेला जातात, जिल्हा बँकेतनं प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीला जातात आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा ह्या बँकेतर्फे करण्यात येतो. आता महाराष्ट्रात जवळजवळ एक 211 कारखाने आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत. त्यापैकी जवळ 196 शुगर फॅक्टरी या सहकारातल्या असतात समजा. त्यातले जवळजवळ 127-28 शुगर फॅक्टरी या राज्य बँकेकडे असतात. या शुगर फॅक्टरीला फायनान्स देणे जिल्हा बँक पण देतात, राज्य बँक पण देते. पण राज्य बँकेच्या एकंदर कर्जातला जवळजवळ 50% हिस्सा हा या शुगर फॅक्टरी, म्हणजे सहकारात जे जे काही आहे, सहकारी सूत गिरण्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध उत्पादक संस्था किंवा सहकार्यामध्ये जे जे काही उद्योग आहेत ग्रामीण भागामध्ये, हे सगळ्याला फायनान्स करायचं मेजर काम, मुख्य काम हे राज्य सहकारी बँक करते. सहकाराची जी 7 तत्व आहेत ना, त्यांचं इथे कसोशीने पालन करण्यात येतं. नफा कमवण्यापेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणं हाच या बँकेचा मुख्य उद्देश आहे. आता या सहकारी बँकेच्या जेवढ्या महाराष्ट्रात 1,20,000 सहकारी गृहरचना निर्माण संस्था आहेत, त्या सगळ्या 1,20,000 सहकारी गृहनिर्माण संस्था या राज्य बँकेच्याच अंडर येतात. 31 जिल्हा बँका येतात, 25,000 क्रेडिट सोसायटीज आहेत, पतसंस्था ज्याला म्हणतो, त्या पण यांच्याच अंडर येतात. आणि अशा प्रकारे जे सहकारात जे जे काही आहे अर्थव्यवस्थेमध्ये, आर्थिक संस्था आणि बाकीच्या संस्था, या सगळ्या यांची अपेक्स बॉडी म्हणून या राज्य सहकारी बँकेकडं बनलं. त्यामुळे ही बँक म्हणजे नुसती अशी फुल नोबेल कॉज आहे या बँकेचं. म्हणजे नुसतं अशी बाकीच्या बँकांसारखी नफा कमवण्यासाठी बँक अशा प्रकारे नाही आहे. व्यवसाय फक्त बँकिंग व्यवसाय म्हणजे प्रामुख्याने म्हटलं जातं ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फॉर दी पर्पज ऑफ लेंडिंग, हे डेफिनेशन आहे RBIचं. डिपॉझिट स्वीकारा, लेंड करा. पण हे करत असताना ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकाराची त्रिस्तरीय रचना आहे, ती त्रिस्तरीय रचना सक्षम करायचं काम या राज्य बँकेचं आहे. हे सगळं ऐकल्यावर खूप छान वाटलं ना मंडळी. पण ह्या सगळ्या कागदावरच्या ज्या योजना आहेत ना, त्या प्रत्यक्षात साकारण्यात आलेल्या आहे आणि त्यासाठी ह्या बँकेचा प्रत्येक घटक मनापासून प्रयत्न करत आहे आणि त्यांना चालना मिळते ती या बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सरांमुळे. आणि सर्व मॅडम बँकेमुळे आमचं सर्व झालेलं आहे आणि सरांचा आम्हाला खूप अनास्कर साहेबांचा आधार असतो. आम्हाला म्हणजे वाटत नाही आमचे पालकच, म्हणजे असं वाटत नाही की आम्ही बँकेत एक कर्मचारी म्हणून, एक पालक म्हणून आम्हाला वाढवा म्हणून त्यांचा हात असतो. एवढंच मी सांगेन की बँकेचे आमच्या खूप उपकारामुळे आमची ही मुले इथपर्यंत पोहोचली. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytesadarbhar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील, त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. मंडळी, रयतेचा दरबारमध्ये आजवर 500च्या वर एपिसोड झालेले आहेत आणि हे सगळे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd हा ॲड्रेस तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा नक्कीच आनंद घ्या. त्याच अनुषंगाने मंडळी, रयतेच्या दरबारमध्ये आम्ही नित्य नवीन विषय मांडत असतो. तुमच्याकडे काही वेगळे विषय असतील ना, तर तुम्ही ते आमच्यापर्यंत पोचवा. त्या बाबतीतले काही व्हिडिओ असतील तर तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. ते कसे पोचवायचे हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. रयतेच्या दरबारमध्ये आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे, ज्यामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊही शकतात. त्यासाठीच बघत राहा रयतेचा दरबार.
एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.